क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 8 एप्रिलचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे एप्रिलमधले महत्त्वाचे दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज एप्रिलमधले महत्त्वाचे दिवस पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण की एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि येणाऱ्या एक्झाममध्ये तो प्रश्न येऊ शकतो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर काल विचारला गेला प्रश्न होता तुमच्यासाठी, माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर तो राज्य होता आपला महाराष्ट्र राज्य. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपण पाहूया आजचे प्रश्न. सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर ती महिला आहे विद्यार्थी मित्रांनो दिव्या सिंग. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण त्यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. दिव्या सिंगच्या विक्रम सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्प पोहोचणारी पहिली महिला. नाव काय? दिव्या सिंग. वय वर्ष 28 वर्ष. कुठले आहेत? गोरखपूर उत्तर प्रदेश इथले. त्या एक शिक्षिका आहेत. सायकलनं एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचणारी पहिली भारतीय महिला आहे आणि जगातली दुसरी महिला ठरलेली आहे. त्यांचा प्रवास प्रारंभ बिंदू कुठला होता? काठमांडू नेपाळ इथला. कालावधी किती लागले दिवस? 14 दिवस. रोज 10 ते 12 तास सायकलिंग ते करायचे. एकूण अंतर सायकलनी 5364 मीटर एवढं अंतर त्यांनी कापलेलं आहे. अंतिम उंची 5364 मीटर एवढी. मार्ग काठमांडू, सेली, सुरके, फाकडिंग, नामचे बाजार, लोबुचू, गोरशेप, एव्हरेस्ट बेस कॅम्प इथेपर्यंत ते पोचलेले आहे आणि हा मार्ग त्यांच्याद्वारे पार करण्यात आलेला आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. भारतीय सेना, नौदल आणि हवाई दल यांच्या संयुक्त परिसंवाद रण संवाद 2026 कुठे आयोजित केलं जात आहे? तर हे बेंगळुरू इथे आयोजित करण्यात येणार आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. रणसंवाद 2026. ठिकाण वायुसेना प्रशिक्षण कमांड बेंगळुरू इथे. दिनांक 9 ते 10 एप्रिल 2026. सहभाग कोण होणार आहे? भारतीय सेना, नौदल आणि हवाई दल तीनही ही सेना इथे सहभाग होणार आहे. उद्देश तीनही दलांमध्ये ताळमेळ, जॉईंटनेस आणि एकात्मकता वाढवणे. विषय सायबर सुरक्षा, अंतराळ युद्ध आणि आधुनिक संरक्षण रणनीती. नेतृत्व CDS जनरल अनिल चव्हाण यांच्या पुढाकाराने. विशिष्ट भविष्यातली मल्टी डोमेन युद्धासाठी सहज करणे. तर ही माहिती यांच्याबद्दल रणसंवाद 2026 बद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. IPL इतिहासात 200 बळी पूर्ण करणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरलेला आहे? तर तो वेगवान गोलंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो भुवनेश्वर कुमार. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. IPL 200 बळी घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार. कोणत्या संघाकडून खेळतो? सनरायझर हैदराबादकडून. विक्रम 200 बळीचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज. एकूण स्थान यजुवेंद्र चहलनंतर 200 बळी घेणारा तर दुसरा भारतीय गोलंदाज ठरलेला आहे आणि पहिला वेगवान गोलंदाज. वैशिष्ट्य IPLच्या इतिहासात सर्वात यशस्वी भारतीय मध्यम वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आहे. तर ही माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. जमिनीची नोंदणीचे सुलभीकरण आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने भूभारती पोर्टल लॉन्च केलं आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो तेलंगणा राज्य. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. भूभारती पोर्टल राज्य कोणतं आहे? तेलंगणा राज्याने सुरू केलेलं आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या हस्ते. बदल जुन्या धरणी पोर्टलची जागा घेणार आहे. उद्देश जमिनीची नोंदणी, सुलभीकरण आणि पारदर्शकता आणणे. कार्य जमीन विवाद कमी करणे आणि म्युटेशन प्रक्रिया डिजिटल करणे. कायदा तेलंगणा भूभारती कायदा 2025 अंतर्गत ही अंमलबजावणी होणार आहे.
त्यानंतर पुढला प्रश्न, 1 एप्रिल 2026 पासून कोणत्या राज्याने पहिले जात आधारित सामाजिक आर्थिक सर्वेक्षण सुरू केले आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो पंजाब राज्य. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. जात आधारित सर्वेक्षण 2026 राज्य कोणतं आहे? पंजाब. 1 एप्रिल 2026 पासून सुरू केलेला आहे. पुढाकार मुख्यमंत्री भगवंत मान सरकारने. उद्देश सामाजिक आर्थिक मागासलेपणा मोजणे. व्याप्ती राज्यातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करणे. वैशिष्ट्य पंजाब राज्याचे पहिले स्वतंत्र जात आधारित सर्वेक्षण ही असणार आहे. वापर सरकारी योजनेचा लाभ योग्य आणि लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे सर्वेक्षण केलं जात आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, इंग्लंडची अव्वल क्रमांकाची बुद्धिबळपट्टू बनलेली भारतीय वंशाची खेळाडू कोण आहे? तर ती आहे विद्यार्थी मित्रांनो बोधना शिवनंदन. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. बोधना शिवानंदन. नाव काय? बोधना शिवानंदन. कुठली आहे? इंग्लंडची नंबर 1 महिला खेळाडू बुद्धिपट्टू बनलेली आहे. वय वर्ष 11 वर्षाच्या वरती या पराक्रम त्यांनी केलेला आहे. मूळतः ते भारतीय वंशाची तामिळनाडू इथली आहे. विक्रम इंग्लंडच्या इतिहासात सर्वात तरुण अव्वल खेळाडू ठरलेली आहे. रँकिंग एप्रिलच्या 2026च्या फेडे रँकिंगमध्ये लेन एल्लो ला मागं त्यांनी टाकलेला आहे. तर ही माहिती त्यांच्याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर-20 अजिंक्य स्पर्धा 2026चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावलेले आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो बांगलादेश. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर-20 अजिंक्यपद स्पर्धा विजेता कोण आहे? बांगलादेश दुसऱ्यांदा. कोणाला हरवलेला आहे? भारताला. भारत उपविजेता ठरलेला आहे. यजमान मालदीवच्या माले. निकाल पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 असा विजय बांगलादेशने मिळवलेला आहे. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ओमागा डोडुम हे भारताचे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ठरलेले आहेत. सर्वोत्कृष्ट गोलरक्षक मोहम्मद इस्माईल हुसेन माहीन हे बांगलादेशचे सर्वोत्कृष्ट गोलरक्षक ठरलेले आहेत. तर ही माहिती सॅफ फुटबॉल फेडरेशनच्या अंडर-20 अजिंक्यपद स्पर्धाबद्दल माहिती. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताने वित्तीय वर्ष 2025-26 मध्ये किती पवन ऊर्जा क्षमता म्हणजेच विंड पॉवर कॅपॅसिटी जोडून आतापर्यंतचा वार्षिक विक्रम प्रस्थापित केला आहे? तर ही आहे विद्यार्थ्यांनो 6.05 गीगावॅट. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. पवन ऊर्जा विक्रम 2025-26 नवीन भर 6.05 गीगावॅट एका वर्षात. विक्रम भारताच्या इतिहासातील आतापर्यंत सर्वात मोठी वार्षिक वाढ मागील वर्षाच्या तुलनेत 46% अधिक ही एवढी वाढ झालेली आहे. एकूण क्षमता 56 गीगावॅट याच्या पार. आघाडीचे राज्य गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र. लक्ष्य 2030 पर्यंत 500 गीगावॅट अक्षय ऊर्जाचा ध्येय हा गाठायचं लक्ष्य आहे. तर ही माहिती पवन ऊर्जा विक्रमबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, राज्यसभेत शपथ घेणारे भारताची पहिली समलैंगिक खासदार कोण बनले आहेत? तर ते आहेत विद्यार्थी मित्रांनो मेनका गुरुस्वामी. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. मेनका गुरुस्वामी. नाव काय आहे? मेनका गुरुस्वामी. राज्यसभा कुठून गेलेल्या आहेत? पश्चिम बंगाल येथून. मान भारताची पहिली ओपनली किन्नर खासदार. ओळख सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील म्हणून त्यांची ओळख आहे सिनियर ॲडव्होकेट. पक्ष तृणमूल काँग्रेस कडून ते राज्यसभेत गेलेले आहेत. शपथ 6 एप्रिल 2026 रोजी त्यांनी शपथ घेतली. विशेष कलम 377 विरुद्ध कायदेशीर लढाईचे ते प्रमुख चेहरा होत्या. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या या प्रश्नाच्या सिरीजमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे एप्रिलमध्ये महत्त्वाचे दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो हे खूप महत्त्वाचे दिवस आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. चला आता आपण एप्रिल महिन्याचे महत्त्वाचे दिवस पाहूया. 4 एप्रिलला आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिन. 6 एप्रिलला विकास आणि शांतीसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन. 10 एप्रिलला जागतिक होमिओपॅथिक दिन. 11 एप्रिलला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीनिमित्त. 12 एप्रिलला आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन. 14 एप्रिलला
राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन. 15 एप्रिलला जागतिक कला दिन. 16 एप्रिलला जागतिक आवास दिन. 18 एप्रिलला जागतिक वारसा दिन. 19 एप्रिलला जागतिक यकृत दिन. त्यानंतर 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन. 23 एप्रिलला जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन. 24 एप्रिलला राष्ट्रीय पंचायत दिन. 25 एप्रिलला जागतिक दूरध्वनी दिन आणि 25 एप्रिलला जागतिक मलेरिया दिन. 26 एप्रिलला जागतिक पशुवैद्यकीय दिन. 26 एप्रिलला जागतिक बौद्धिक संपदा दिन. 28 एप्रिलला कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि आरोग्यासाठी जागतिक दिन आणि 29 एप्रिलला आंतरराष्ट्रीय नृत्य दिन. तर विद्यार्थी मित्रांनो, एक एक हा दिवस महत्त्वाचा आहे. तुम्ही ही माहिती लक्षात ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, देशातील सर्वोत्तम जिल्हा पंचायत म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या स्थान देण्यात आलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या विद्यार्थी मित्रांनो. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे डेली करंट अफेअरची सिरीज घेत आहोत, हे सिरीज तुम्हाला कशी वाटते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. यासोबत आपण वीकली आणि मंथली करंट अफेअर पण कव्हर करत आहोत. तर हे पण सिरीज तुम्हाला कशी वाटते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.